कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटात हा लोणी स्पॉन्ज डोसा तयार होतो। तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी जाळी पडली आणि चवीला सुद्धा एकदम छान असा चविष्ट लागतो। कलर सुद्धा खूप छान येतो। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय लोणी स्पॉन्ज डोसा। हा डोसा करायलाही देखील खूप सोपा आहे। हा डोसा मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा झटपट नाश्ता म्हणून तुम्ही हा डोस्याची रेसिपी वापरू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतला, त्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा। 1 कप बारीक रवा घेतल्यानंतर आपल्याला अर्धा कप ताजे दही घ्यायचे। ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दही घ्यायचे। चवीनुसार मीठ घेतलं। आता हे बॅटर आपण छान एक जीव करून घेऊ। आता हे बॅटर आपण चांगले मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे। ज्या कपाने आपण दही आणि रवा घेतला होता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे। पाणी घातल्यावर छान असे मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर जाड रवा घेणार असाल तर पाण्याचे प्रमाण थोडे जास्ती वाढवून घ्या, कारण जाड रव्याला पाणी थोडे जास्ती लागते। हवे तर तुम्ही जाड रवा मध्ये दही घालण्याच्या आधी थोडे एक मिक्सरला फिरवून घ्या। आता पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेतले। आता हे मिश्रण आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी छान भिजायला ठेवायचे। तोपर्यंत आपण डोशासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ। तर चटणी करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कप ओलं नारळ घेतलंय, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2 काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, 1 टमाटा असा बारीक कापून घेतला आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा सुद्धा असा बारीक कापून घेतला आहे। काश्मीरी मिरचीमुळे चटणीला छान असा लालसरपणा येतो, त्यामुळे मी या ठिकाणी काश्मीरी मिरचीचा वापर करते। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। त्यामध्ये 1 पाव चमचा आपल्याला उडदाची डाळ घालायची आणि 1 चमचाभर आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची। ते छान आपण फ्राय करून घ्यायचे, कारण यामधला कच्चापणा निघून जातो। त्यामुळे थोडे आपण मंद गॅसवर याला फ्राय करून घेऊ एक अर्धा मिनिटासाठी। त्यानंतर डाळ छान फ्राय झाली आहे, त्यामध्ये आता आपण घेतलेले सर्व आपण साहित्य घालूया आणि ते सुद्धा आपल्याला एक 5 ते 6 मिनिटासाठी चांगले फ्राय करून घ्यायचे। यावेळेस फ्राय करत असताना आपल्याला गॅस हा मोठा न करता लहान ठेवायचा आहे। नंतर आपण अर्धा चमचा मीठ घालायचे आणि आपल्याला मंद गॅसवर याला चांगले परतवून घ्यायचे। मोठ्या गॅसवर याला परतवू नका, नाहीतर चटणी अशी करपायला लागेल। त्यामुळे करपली तर चटणीमध्ये टेस्ट व्यवस्थित लागणार नाही। त्यामुळे लहान गॅसवरच हे आपण सर्व साहित्य परतवून घेऊ। तर एक साधारण आपण 2 मिनिट परतले। 2 मिनिटानंतर टमाटा छान असा मऊ पडायला लागलाय आणि कांदा सुद्धा असा थोडा सोनेरी रंगावर यायला लागलाय। तरी आपण एक साधारण 3 ते 4 मिनिट आणखीन याला परतवून घेऊ। तर 3 ते 4 मिनिट झाले, आपले साहित्य चांगला मसाला परतून झाला आहे। आता गॅस बंद करायचं आणि हे पूर्ण गार झाल्यावर आपल्याला याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। आता हे मिश्रण संपूर्ण गार झाले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचे। सर्व मिश्रण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। चटणीला छान असा चटपटीतपणा यावा त्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा साखर घालूया आणि अर्धा चमचा किंवा 1 टीस्पून आपण लिंबाचा रस घालूया। त्यामुळे चटणीला छान असा चटपटीतपणा येतो आणि हे छान असे आपण वाटून घेऊया। साधारण पाव कप पाणी घालून आपण हे वाटून घेऊया। तर मी या ठिकाणी पाणी घालून याला छान अशी पेस्ट तयार केली आहे। चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड ठेवलेली नाही किंवा खूप जास्त बारीक सुद्धा केलेली नाही। हवं तर तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। आता तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल कडकडीत तापवून घेतले। त्यामध्ये आपण मोहरी घालूया। आता या चटणीवर आपण फक्त मोहरीचाच तडका देणार आहे, त्यामुळे मी या ठिकाणी मोहरीच वापरते। मोहरी छान तडतडली की मग लगेचच आपल्याला या चटणीवर ही मोहरी घालायची आणि एक 2 ते 3 सेकंदासाठी ही चटणी छान अशी फ्राय होऊन द्यायची। तर आपली डोशासोबत खाण्याची चटणी तयार झाली। आता आपले बॅटर भिजले असेल, आपण बॅटरकडे बघूया। तर याच ठिकाणी आपले बॅटर छान असे भिजलेले आहे 15 मिनिट। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर संपूर्ण घालायचे
मी रव्यामध्ये अर्धा कप पाणी घातले होते। त्या पाण्यामध्ये आपला रवा छान फुललेला आहे। आता हे संपूर्ण बॅटर आपण मिक्सरमध्ये टाकले की आता यामध्ये आपल्याला थोडे पाव कप पाणी अजून आपण यामध्ये ॲड करायचे आणि छान आपले डोशाचे बॅटर तयार करून घ्यायचे। हवं तर तुम्ही थोडेसे 1 का 2 चमचे वरती पाणी घेतले तरी चालेल। आता आपण एका बाउलमध्ये तयार केलेले बॅटर घालूया। तर अशा पद्धतीने मी बॅटर तयार केले। खूप जास्त पातळ देखील ठेवायचे नाही किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचे नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असली पाहिजे। तर अशा पद्धतीने मी बॅटर तयार केले। आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 पाव चमचा आपल्याला सोडा घालायचा। पाव चमचा सोडा घातल्यावर आपल्याला त्याच चमच्याने 1 चमचाभर पाणी घालायचं। सोड्यावर पाणी घातल्यामुळे सोडा ॲक्टिव्ह होतो आणि बॅटरमध्ये चांगला असा मिक्स होतो, म्हणजे कुठं असा कोरडा राहत नाही। त्यामुळे सोड्यामध्ये आपण थोडे पाणी घालून मिक्स करायचे। आता आपण हे बॅटर छान मिक्स करून घेतले। आता आपण डोसा करायला घेऊया। त्यासाठी मी तवा गरम आधीच करायला ठेवला होता। त्यावर आपण थोडेसे बटर घालू, ते छान मेल्ट झाले की मग आपल्याला डोसा घालायचा। आता आपण लोणी स्पंज डोसा करतोय, त्यासाठी आपल्याला 1 पळीभर मी या ठिकाणी बॅटर घेतले। ते बॅटर आपल्याला खूप जास्त फैलवायचे नाही, असे नॉर्मल फैलवायचे। बॅटर छान फैलवले की आपल्याला डोसा टाकत असताना गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। आता आपल्या डोशाला छान अशी जाळी पडली, त्यावर आपण थोडेसे असे बटर टाकूया आणि आपल्याला अर्धा मिनिटासाठी हे असेच ठेवून द्यायचे। तर अर्धा मिनिट झाला आहे। अर्धा मिनिटानंतर बघा डोसा छान असा कोरडा झाला आहे, वरनं त्याचे पूर्ण असे पीठ सुकल्यासारखे झाले। नंतर आपण याच्या कडा सोडवून घेऊया। तर कडा सोडवल्या की डोसा आपल्याला असा उलटवून घ्यायचा। तर खालनं बघा डोसा छान असा सोनेरी रंगावर आला आहे। त्यावरून आपण थोडेसे असे बटर लावून घेऊ आणि 1 अर्ध्या मिनिटासाठी आपण खालून सुद्धा याला शेकून घेऊ। तर अर्ध्या मिनिटानंतर बघा सुंदर स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे। आता याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊ। तर छान असा स्पॉन्जी जाळीदार डोसा आपण या ठिकाणी केले। आता बाकीचे उरलेले सुद्धा डोसे आपण अशाच पद्धतीने करून घेऊ। तर इथं आपले सगळे डोसे तयार करून झाले। तर मस्त जाळीदार स्पॉन्ज डोसा कसा करायचा ते आपण आज बघितले। मस्त लुसलुशीत जाळीदार स्पॉन्ज डोसा तयार झाला। तर अशा प्रकारे आज आपण उडपी स्टाईल स्पॉन्ज डोसा कसा करायचा ते बघितलं आणि सोबतच चटपटीत टमाट्याची लाल चटणी कशी करायची ते सुद्धा बघितलं। इथे मी ज्या पद्धतीने रेसिपी सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही जर सुद्धा ही रेसिपी ट्राय केली तर तुमचा सुद्धा उडपी स्टाईल लोणी स्पंज डोसा असाच तयार होईल। तर 15 ते 20 मिनिटात झटपट तयार होणारा रव्याचा लोणी स्पंज डोसा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।